नंदुरबार जिल्ह्यातील जल जीवन मिशनची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत, अपूर्ण कामे सोडणाऱ्या ठेकेदारांना कारवाई करावी, अशा सूचना राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी दिल्या. वादळ आणि पावसाने पुन्हा एकदा जिल्ह्यात तडाखा दिला असून गुरुवारी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्याने नंदुरबार व तळोदा तालुक्यातील 31 घरांचे नुकसान केले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून वीज तारा तुटल्या आहेत. अनेकांचा संसार उघड्यावर आला. याशिवाय वीज पडून एक जण ठार तर दुसरा जखमी झाला. नंदुरबार जिल्हा परिषद आवारात भगवा स्वराज्य ध्वज संहितानुसार ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात येऊन शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. पालकमंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पूजन करून अभिवादन करण्यात आले. चोरट्याने नायब तहसीलदाराची दुचाकी चोरताना त्यातील शासकीय कागदपत्रे देखील लपास केल्याची घटना नंदुरबारात घडली. या प्रकरणी शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पावसाळ्यात रेशन लाभार्थ्यांना धान्य उचलण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नयेत या उद्देशाने 3 महिन्याचे रेशन एकदाच देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे लाभार्थ्यांना यावेळेस एकदाच रेशन घ्यावे लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महावितरण कंपनीने सामाजिक बांधिलकीचे बाण ठेवत 20 ग्राहकांना चांगली सेवा द्यावी. कंपनीच्या तीव्र भाजनानंतर दर्जेदार सेवा मिळू लागल्याचे प्रतिपादन पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी महावितरणच्या 20व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केले. नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ, तलवाडे, आखातवाडे, खुर्दे भागात गुरुवारी दिनांक 5 रोजी सायंकाळी व रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरासह शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी पाहणी केली. तसेच वीज पडून मयत झालेल्याच्या कुटुंबियास शासकीय मदतीचा धनादेश दिला. पावसाळ्यात विजेचा शॉक लागण्याच्या घटना घडतात. घरगुती उपकरण किंवा वायरिंगमध्ये फॉल्ट झाल्यानंतर हे अपघात होऊन अनेकांचा बळी जातो. यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात योग्य काळजी घेण्याचे महावितरणने कळविले. नवापूर शहरातील नाना नानी पार्कमध्ये नगरपालिकेच्या वतीने रहिवाशांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी नवापुरात वृक्ष स्मृती व निर्मितीचा मानस व्यक्त केला. नंदुरबार तालुक्यात सध्या खरीप पीक पेरणीच्या तयारीत शेतकरी व्यस्त आहेत. पाऊस आल्यानंतर पेरणी करता यावी यासाठी ठिकठिकाणी बैलाच्या सहाय्याने नांगरटी करत असल्याचे दिसून येत आहे. बागसरी तालुका नंदुरबार शिवारात नांगरटी करताना शेतकरी. शासनाच्या शबरी विकास महामंडळास केंद्र शासनाची दुधाळ जनावरांची योजना राबवण्यासाठी राज्य सरकारने नुकताच हिरवा कंदील दिल्याने गेल्या 6 वर्षापासून रखडलेला 300 महिला लाभार्थींचा प्रश्न मार्गी लागला आहे. आता यासाठी शबरी विकास महामंडळाने निधीसाठी तातडीने आदिवासी विकास प्रकल्पाकडे कार्यवाही करण्याची अपेक्षा लाभार्थ्यांनी व्यक्त केली. दडगाव तालुक्यातील काकडदा येथील हरपुजापाडा या भागात प्लास्टिक निर्मूलन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम नमामि सातपुडा मिशन आणि जल साक्षरता समिती अक्राणी यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला. मोलगी येथे मेळासी वन विभाग तळोदा अंतर्गत मोलगी, काठी आणि वडफडी तिन्ही वन क्षेत्राच्या संयुक्त विद्यमाने मोलगी येथे पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली.